सांध्यापासून बांधवपूरच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले नौका व्हिडिओ पणा सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। जी माहिती सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची। ज्या माहितीच्या अनुसार आता 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहे सोयाबीनचे दर। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र इथे विचारायला लागला की इथून 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे दर। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करावे याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्या सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। ज्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती। ज्या माहितीच्या अनुसार आता 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहे सोयाबीनचे दर। पण जो सामान्य कास्तकार बांधव आहे खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला की 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे दर। चला तर मग आपल्या माध्यमातून झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर हे प्राप्त करू की इथून 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे दर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला 5,100 रुपये प्रति क्विंटल पासून 5,500च्या दरम्यान। जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 1.5-2 महिन्यात सोयाबीनचा दर हा जिथल्या तेच आहे। म्हणजे सोयाबीनच्या दरात 50-100 रुपयाची तेजी अथवा मंदी सोडली तर सोयाबीनचा दर हा जवळपास 5 ते 5,500च्या दरम्यान। जर आपण सर्वांनी मे महिन्याचा विचार केला तर मे महिन्यात सोयाबीनचा दर अवलंबून आहे काही बाबीवरती। आता कोणकोणत्या बाबतीत ज्याच्यावरती सोयाबीनचा दर हा मे महिन्यात अवलंबून आहे आणि या सर्वांचा परिणाम मे महिन्यात कसा होऊ शकतो समजून घ्या। तर मे महिन्यात सध्या आपण जर बघितलं तर सर्वात महत्त्वाची जी बाब आहे आणि घडामोड ती घडामोड आहे मित्रांनो अमेरिकेमध्ये होणारी सोयाबीनची पेरणी। बघा मित्रांनो 1 तारखेपासून अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही सुरू होत असते आणि आपण सर्वांनी जर बघितलं तर 1 मे पासून अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी कशी होती यावरती आपल्याला मे महिन्यात सोयाबीनचा दर कसा राहणार हे या ठिकाणी आढळून येईल। जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिकेमध्ये मे महिन्यात सोयाबीनच्या पेरणीच्या क्षेत्रामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आणि जर मे महिन्यात अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणीचे क्षेत्र हे सुधारलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की याचा प्रतिकूल परिणाम सोयाबीनच्या दरावरती होऊन सुरुवातीला आंतरराष्ट्रीय सोयाबीनचे दर हे घसरतील त्याचा परिणाम मग देशातील सोयाबीनच्या दरावरती होईल आणि सोयाबीनचा जो दर आहे तो आपल्याला 31 मे पर्यंत मग या ठिकाणी घडताना दिसेल। याचा अर्थ सोयाबीनच्या दरात खूप जास्त उलाढाल होणार नाही पण एक तेजी येण्याची जी शक्यता होती ती संपून जाईल आणि सोयाबीनचा दर काही 31 मे पर्यंत मग 6,000 होणार नाही। या उलट सोयाबीनचा दर अशा परिस्थितीत 5 ते 5,500च्या दरम्यान राहील। जर याच्या उलट आपण सर्वांनी बघितलं की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी न सुधारता जर कमी झाली तर याच्यामुळे काय होऊ शकते की या ठिकाणी सोयाबीनच्या दराला आधार मिळू शकतो आणि सोयाबीनचे दर पातळी 5,300 ते 5,800च्या दरम्यान राहू शकते। पण तुम्हाला सांगतो इथून 31 मे पर्यंत सोयाबीनच्या दरात फार तेजी येईल याची शक्यता नाही। म्हणून कुणी म्हणत असेल की भारतात अल निनो आहे म्हणून आपल्याला सोयाबीनचा दर वाढताना दिसेल असं होणार नाही। कारण इथं अल निनोची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तिथं अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील जे सर्वात महत्त्वाचे गेम प्लेयर्स आहेत अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना इथं मात्र पाऊस काळ चांगला होतो। इथं उत्पादन वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारभाव घटतात। याच्यामुळे मे महिन्यात सोयाबीनचा दर 5 ते 5,500च्या दरम्यान राहण्याची जास्त शक्यता आहे। जर थोडीफार तेजी आली तर ही आपल्यासाठी सुवर्ण संधी म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी सोयाबीनची विक्री ही करून टाकायला हवी आणि भविष्यात भारतात पाऊस कमी पडणार, भारतात उत्पादन कमी होणार म्हणून सोयाबीनचा दर 6,000 ते 7,000 होईल हे सध्या सोडून द्या कारण अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड वाढ ही होताना दिसून येत आहे।
तर मित्रांनो, यानुसार आपल्या विक्रीचं नियोजन करा एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगणं. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो भाव असणार तो कशा पद्धतीने असणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. जर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आभार.